SRPF भरतीसाठी 2 मेला झालेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका बादात सापडली आहे। नेमकं काय घडलंय पाहूयात यावरचा हा रिपोर्ट। राज्यामध्ये आधीच बेरोजगारी असताना नोकर भरत्यांमध्ये नवनवीन धक्कादायक प्रकार घडतायत। SRPF भरतीसाठी 2 मेला महाराष्ट्रामध्ये लेखी परीक्षा झाली। हजारो लाखो तरुणांनी यासाठी मेहनत करून परीक्षा अर्जासाठी पैसे भरले। राखीव पोलीस दलाच्या शिपाई पदासाठी लेखी परीक्षा होती। मात्र या परीक्षेत 100 पैकी तब्बल 85 प्रश्न एका खासगी प्रकाशकाच्या सराव प्रश्नपत्रिकेतून जसेच्या तसे छापले गेले। एका खासगी प्रकाशकाच्या पुस्तकातले तब्बल 85 प्रश्न पेपरमध्ये जसेच्या तसे कसे येऊ शकतात यावर काहीतरी काळबेरं शिजल्याचा संशय येतो। विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवत कारवाईची मागणी केली। 85 प्रश्न आजच्या SRPF 2 गट क्रमांक 5 ला विचारण्यात आले होते। आपला हा जो महाराष्ट्र पब्लिकेशनच्या 50 प्रश्नपत्रिका संच आहे, यामध्ये तुम्हाला सरावासाठी ज्या 10 सराव प्रश्नपत्रिका दिल्या होत्या त्यामधील 10 नंबरची जी सराव प्रश्नपत्रिका आहे त्यामधील 85 प्रश्न क्रम न बदलता जसेच्या तशा आजच्या 2 SRPFच्या पेपरला आलेला आहे। या विषयामध्ये असं झालंय की त्याच्यात कॉपी पेस्ट खूप आहे त्या परीक्षेत, त्यामुळे कॉपी पेस्ट परीक्षेचा पेपर असू शकत नाही। परीक्षेचा पेपर हा पारदर्शकच असला पाहिजे आणि तो मेरिटवरच असला पाहिजे। त्यामुळे ह्या गोष्टी माझ्या निदर्शनात आणून दिलेल्या आहेत। आमची अपेक्षा आहे की प्रत्येक परीक्षा ही फेअरच असली पाहिजे। जसेच्या तसे प्रश्न येणं हा योगायोग असून याच्याशी आमचा काहीही संबंध नसल्याचं प्रकाशक म्हणतायत। मात्र तब्बल एकाच पुस्तकातले 85 प्रश्न येणं, त्यामध्ये त्यांचा क्रम देखील बदललेला नसणं हा नेमका कोणता योगायोग असे सवाल विचारले जात आहेत। पोलीस भरतीच्या झालेल्या मागच्या 2 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये 90 ते 95 प्रश्न आमच्याच पुस्तकातून आलेले दिसतील। त्याचं कारण असं आहे की प्रश्नांचं रिपिटेशन आधीपासून खूप जास्त आहे, तेच प्रश्न येतात आणि आमच्या पुस्तकामध्ये विश्लेषण चांगलं आहे, दर्जा चांगला आहे। आता योगायोग असा झालाय की SRPF गट क्रमांक 5 ला जो पेपर आला आहे तो आमच्या एका सराव प्रश्नपत्रिकेतून जवळपास 80च्या आसपास प्रश्न आलेले आहेत। आता त्यांचा आणि आमचा काहीही संबंध नाही, आमचं कधीही भेटणं बोलणं काही नाही। जर त्याची काही चौकशी करायची असेल तर शासन चौकशी सुद्धा करू शकते। त्यामुळे ज्या मुलांकडे संबंधित खासगी पुस्तक होतं त्यांना आधीच पेपर माहिती होता का? हा कॉपी पेस्टचा प्रकार म्हणजे सरळपणे पेपर फुटीचाच प्रकार आहे का? नोकर भरतीमध्ये प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी सरकारकडे स्वतःची माणसं नाहीत का? प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या मुलांच्या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार? राज्यामध्ये अशा प्रकारांमागे नेमका कुणाचा वरदहस्त आहे असे अनेक प्रश्न या प्रकारामधून उभे राहिले। शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसेंनी एका व्हॉट्सअप चॅट शेअर करत पारदर्शक कारभारावर टीका केली, ज्यामध्ये फक्त एका सराव टेस्टमधून जसेच्या तसे प्रश्न आले। हमारा तो वशिला आहे बाबा, व्हायरल करा, पोलीस बनना है तो महाराष्ट्र पब्लिकेशन अकॅडमी शिवाय पर्यायच नाही, असं चॅटही त्यांनी शेअर केलंय। मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती केलेली आहे की या परीक्षेच्या संदर्भातली सखोल चौकशी करण्यात यावी। ही परीक्षा देत असताना महिनोमहिने या विद्यार्थ्यांना तयारी करावी लागते, अभ्यास करावा लागतो आणि हे करत असताना त्यांच्यावरती अन्याय होऊ नये। पुराव्यांवरून आम्हाला दिसतंय की एका प्रायव्हेट याच्या पब्लिकेशन मधून 100 पैकी जर 85 प्रश्न विचारले जात असतील तर त्या पब्लिकेशन मधलं कुणीतरी हे प्रश्नपत्रिका बनवताना होतं का सहभागी, किंवा कसं हे सगळं जुळवून आलेलं आहे, त्यांचा कुठे सहभाग आहे का, ही सगळी चौकशी झाली पाहिजे। मुलांनी दिवस रात्र करून नोकर भरतीची तयारी करायची, मेहनतीनं परीक्षा शुल्काचे हजारो रुपये भरायचे आणि दुसरीकडे नोकर भरती प्रक्रियेमध्ये शिरलेल्या काही दलालांनी त्याच पैशांवर स्वतःची घरं भरायची। हा सगळा खेळ सरकार कधी थांबवणार आहे? सरकार यावर कधी वचक बसवणार याचं उत्तर मुलांना मिळायलाच हवं। योगेश बोरसेसह अक्षय मंकाणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।